भाजप युती धर्म पाळत नसल्याचा शिवसेनेचा आरोप. भोसरीत महायुतीत खदखद उघड. भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुती सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आता स्पष्टपणे समोर आले. भाजप युती धर्म पाळत नसल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांनी करत महायुतीतील अंतर्गत वादाला जाहीर वाचा फोडली आहे. भोसरी विधानसभा परिसरातील विविध प्रभागांमध्ये भाजपाने थेट एकतर्फी प्रचार सुरू केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या प्रचारामध्ये शिवसेनेला कोणत्याही प्रकारे सामावून घेतलेलं नसल्याने कार्यकर्त्यांचे म्हणणे असून त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही खदखद शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आज माध्यमांसमोर उघडपणे मांडली आणि यामध्ये रोहित जगताप युवा उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर, मनीषाताई परांडे जिल्हा प्रमुख शिरूर लोकसभा, अरुण जोगदंड युवा सेना जिल्हा प्रमुख पुणे शहर, संदीप जाधव समन्वयक भोसरी आणि दत्तात्रय होनकळस शहर संघटक पिंपरी चिंचवड शहर यांचा समावेश आहे. युती असूनही निर्णय एकतर्फी घेतले जात असल्याचा आरोप करत यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युती धर्म पाळला गेला नाही तर त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येतील असा इशारा यावेळेस देण्यात आला. भोसरी विधानसभा मतदारसंघात उभ्या राहिलेल्या या वादामुळे महायुतीत पुढे कोणते निर्णय घेतले जातात याकडे आता राजकीय वर्तुळासह सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशी विनंती आहे की जी काही युतीमध्ये आता लढाई होणार आहे शिवसेना भाजप, तर भाजपचे सगळीकडे प्रचाराचा नारळही वाढवलेला दिसतोय आणि तशा पद्धतीचे बॅनर पण पडल्यात. पण त्या युतीच्या चर्चेमध्ये कुठेही भोसरी विधानसभेच्या नेत्यांची कुठेही चर्चा किंवा कुठेही काही गणती दिसत नाही. तर ह्या संदर्भात आमच्यामध्ये जी काही भावना आहे ती आम्ही इथे व्यक्त करतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी रोहित वाल्मिक जगताप, युवा सेना उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर. गेल्या 4 वर्षापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम करतोय. प्रभागातील भरपूर साऱ्या समस्या आम्ही सोडवलेल्या आहेत. तर प्रभागाच्या समस्या सोडत असताना आता आपण युतीमध्ये लढत असताना युतीच्या लढतमध्ये आम्हाला कुठेही ग्राह्य धरलेलं जात नाही. आज आम्ही जेव्हापासून उपनेते आमचे एकनाथभाई शिंदे जेव्हा प्रवेश केला आम्ही तेव्हापासून साहेबांसोबत एकनिष्ठ आहे. आज आमचे पिंपरी चिंचवड शहराचे उपनेते माननीय इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पिंपरी चिंचवडमध्ये काम करत आहोत. आज आम्ही उपशहर प्रमुख म्हणून या प्रभागामध्ये आम्हाला पद दिल्याबाबत आम्ही त्या पदावरती काम करतोय. प्रभागामध्ये आमची भरपूर धावपळ चालू आहे, लोकांच्या समस्या येते. पण आता युतीचं जे बिगुल वाजलेले आहे त्या बिगुलमध्ये आम्हाला कुठेही ग्राह्य पकडत नाहीये. बीजेपीने त्यांचे वैयक्तिक पॅनल करून त्यांच्या नारळाच्या फोडून त्यांचा प्रचार चालू केलेला आहे. तर त्या पॅनलमध्ये त्यांनी आमच्या युतीमध्ये कुठंतरी एखादं समावेश करून घेणं त्यांचा भाग आहे किंवा आमच्या संग चर्चा करणं, तशी चर्चा त्यांनी आमच्या संग केलेली नाही. त्याच्यामुळे आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेवढे पण पदाधिकारी आहेत भोसरीचे त्यांची नाराजगी व्यक्त आहे. त्याच्यामुळे वरिष्ठांनी त्याची थोडीफार दखल घ्यावी. आम्हाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. जर युतीचं पालन आहे तर प्रत्येक प्रभागामध्ये जिथं बीजेपी आहे तिथं आमचं एक तरी शीट बसावं, हीच आमची मागणी, जास्त आमची काही मागणी नाही. आज जर युती म्हणता की जिथं बीजेपीचे पॅनल तिथं फक्त बीजेपीच असणार, तर मग आत माझ्या इथं बीजेपीचे, पण तिथं आम्ही शिवसैनिकांनी जे काम केलेलं आहे त्या कामामध्ये मग आमचा शिवसैनिक दगावतो ना. शिवसैनिकांना आमच्या कुठेतरी न्याय भेटला पाहिजे ना. आज आमची एकच मान्य आहे, तुम्ही तुमचे 3 शीट घ्यावे आणि शिवसैनिक आमचं एक तरी घ्यावा आणि तुम्ही युतीचं पालन करावं, एवढीच विनंती करतो. जय महाराष्ट्र. मी अरुण विठ्ठल जोगदंड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख पुणे शहर. सध्याची जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत त्या आता येत्या मोजक्याच दिवसांवर आहेत. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठ्या ताकदीने महायुतीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहोत. पण या सर्व गोष्टी करत असताना आज शिवसेना आणि बीजेपी यांची युती आहे. पण ही युती फक्त कागदोपत्री आहे का, ह्याचा पण खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण भोसरी विधानसभेमध्ये जर पाहिलं आपण तर म्हणजे एकही जागा मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर आपण युतीमध्ये काम करतोय, युतीमध्ये सगळं सोबत घेऊन एकमेकांना चालणार असेल तर ते कुठेतरी ग्राउंड लेवलला देखील त्याचे तसं वातावरण असणं गरजेचं आहे. आज प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीच्या जोरावर आपापल्या कार्यकर्त्यांच्या कामाच्या जोरावर उमेदवारी मागते. त्याच पद्धतीने आम्ही देखील भोसरी विधानसभेमध्ये कर्तव्यशील आहोत. आमचे रुपीनगर मधनं संदीपजी जाधव असतील, ह्या प्रभागातनं आमचे रोहित जगताप असतील, आमच्या ताई असतील मनीषाताई, मी स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक आहे. तर आम्ही आमच्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षापासून आम्ही जसं शिवसेनेने सत्ता स्थापन केली, आदरणीय
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या सोबत आलेलो आहोत. तर या महासत्तेच्या आम्ही प्रत्येक गोष्टी सोबत आहोत. तर बीजेपीने देखील या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता जर आपण युतीत आहोत तर युतीचा धर्म त्यांनी देखील पाळायला हवा. छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणत ज्या आपण एकत्र चालतोय त्या पद्धतीने त्यांनी जागा वाटपात देखील आम्हाला तेवढं त्यांनी स्थान देणं गरजेचं आहे. जर याबाबत जर बीजेपी सरकार जर गांभीर्याने विचार करत नसेल आणि युती संदर्भात जर त्यांना आम्हाला आमच्या मानानुसार जर आम्हाला जागा द्यायच्या नसतील तर मग आम्ही देखील आमच्या वरिष्ठांशी नक्कीच याबाबत चर्चा करू आणि एकला चलोरीची भूमिका आम्ही देखील स्पष्ट करू. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आदरणीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, त्याचबरोबर उपनेते इरफान भाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना देखील आम्ही या सगळ्या गोष्टींचा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट देतोय की सध्याची परिस्थिती काय आहे. तुम्ही देखील ह्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. आणि आम्हा शिवसैनिकांना एक प्रामुख्याने एकच खंत आहे की जागा किती भेटतात त्याच्यापेक्षा आपला पक्ष जिवंत राहायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपण निवडणुका लढवत आहोत तिथं आपले ऑलरेडी मतदाते आहेत. आज ह्याच प्रभागामधनं गेल्या एक म्हणजे खासदारकीला देखील शिवसेनेचं लीड होतं ह्या प्रभागातनं. तसेच 2013च्या निवडणुकीला देखील आमदारकीच्या निवडणुकीला देखील आपल्या पक्षाच्या 2 नंबरचा उमेदवार होता. म्हणजे शिवसेनेचं वोटिंग खूप जास्त प्रमाणात आहे इथं. त्या अनुषंगाने तरी आम्हाला तिथं जागा ह्या प्रभागामध्ये आम्हाला जागा भेटणं गरजेचं आहे. त्या गोष्टींचा प्रामुख्याने भाजपने विचार करणं खूप गरजेचं आहे. जेवढी त्यांना आमची गरज आहे तेवढीच आम्हाला देखील त्यांची गरज आहे. आणि जर युती म्हणून आपण एकत्र चालणार आहोत तर एकमेकांना तेवढं त्यांचं आधाराचं स्थान देणं पण गरजेचं आहे. आणि याबाबत बीजेपीने नक्कीच विचार करावा आणि आम्ही आमच्या वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्याशी देखील या बाबतीत चर्चा करणार आहोत. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर बीजेपीने आम्हाला सोबत घेऊन चालण्याचा जर प्रस्ताव मांडला असेल तर नक्कीच आम्ही त्यांच्या हाताला हात धरून आम्ही पुढे जाऊ. परंतु जर कोणत्याच गोष्टीत जर आम्हाला जर आमच्या मान सन्मानाचं जर पद भेटत नसेल तर मग आम्ही त्या गोष्टीचा नक्कीच विचार करू. आणि इथून पुढे जर एकला चलोरीची भावना आमच्या मनामध्ये येते की प्रामुख्याने बीजेपीने त्या गोष्टीचा विचार करावा की असं होता कामा नये. आम्हाला देखील स्वतंत्र लढण्याची भूमिका घ्यावी अशी आमची बिलकुल इच्छा नाहीये. पण जर परिस्थिती पाहता आम्हाला ही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणं काळाची गरज आहे. कारण आम्हाला आमचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे. आणि पक्ष जिवंत तेव्हाच राहील ज्यावेळेस आमचे प्रत्येक नगरामध्ये उमेदवार उभे राहतील आणि त्या उमेदवारांना आमचे जे शिवसैनिक आहेत जे दिवस रात्र कष्ट करतायत जे दिवस रात्र कष्ट करतायत अशा शिवसैनिकांना तो मान मिळेल याची आम्ही प्रामुख्याने पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतो. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप भाऊ जाधव, राणा रुपीनगर प्रभाग क्रमांक 12 आणि आता इथं उपस्थित आहे भोसरी विधानसभेच्या सर्व शिवसैनिकांसोबत. आता आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा मनीषाताईंनी जी खदगद व्यक्त केली, आमचे युवा अध्यक्ष रोहित दादा, आमचे अरुण दादा जोगदंड यांनी जी मनातली खदगद व्यक्त केली, हीच खदगद माझ्या मनात सुद्धा आहे की असं आम्ही काय पाप केलं की आम्हाला असं वाळीत टाकलं गेलं. आम्ही युतीमध्ये असताना, युतीचा धर्म पाळत असताना, आम्हाला वरिष्ठांचे आदेश असताना आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही युती धर्म पाळून केला, खांद्याला खांदा लावून केला, विरोधकांना अंगावर घेऊन काम केलं आम्ही. आणि आज अशी वेळ आली आहे, अगदी दिवस कमी आहेत आमच्याकडं आणि आम्हाला तिकिटापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आताच सर्वांनी सांगितलं की आमचे वरिष्ठ एकनाथभाई शिंदे, आमचे श्रीरंगाप्पा बारणे आणि आमचे नेते इरफानभाई सय्यद हे मनापासून जोर लावतायत, प्रयत्न करतायत. पण असं काय पाप केलं शिवसेनेच्या लोकांनी की त्यांना असं एकदम उचलून वाळीत टाकल्यासारखं झालेलं आहे. ही आमची फार मोठी शोकांकित खदगद आहे. युती धर्म जर पाळायचा असेल तर जास्त तिकिटाची पण मागणी नाही केली. अहो, रात्रंदिवस मेहनत घेतलेले कार्यकर्ते आहेत आमच्याकडे. शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे बाळासाहेबांचं वाक्य घेऊन चालणारी आमची शिवसेना. आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा असा म्हणजे बीजेपी असेल किंवा कुठल्या ह्याला असेल की जागेबाबतीत हे नाही केलं. पण एक जागा तर तुम्ही 4-4 जर तुम्ही उभे करत असाल तर एक जागा फक्त मागतायत. बरं, ती सुद्धा आम्ही सक्षम जागा मागतोय. अरुण जोगदंड त्यांच्या भागात सक्षम आहेत, रोहित दादा त्यांच्या इथे सक्षम आहेत, आमच्या मीनाक्षीताई सक्षम आहेत, आमचे युवक सर्व कार्यकर्ते सक्षम आहेत. तरी आमच्या बाबतीत हा अन्याय का? आम्ही
वरिष्ठांना हीच विनंती करतोय, आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती की योग्य न्याय तुम्ही आम्हाला द्यावा. आम्ही जास्त जागा मागत नाहीये, ज्या भोसरीच्या ज्या ठराविक जागा आहेत त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा. आणि जसं आमच्या अरुणदादांनी सांगितलं की शिवसेना जिवंत राहण्याकरता आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, हीच आम्ही वरिष्ठांना विनंती करतोय. आमचे वरिष्ठ प्रयत्नात आहेत, बीजेपी पण आम्हाला न्याय देईल अशी आम्ही आशा बाळगतो. नमस्कार, मी दत्तात्रय होनकळस, शिवसेना शहर संघटक. माझं एकच म्हणणं आहे की आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांनी धनुष्यबाणासाठी बऱ्याच दिवस ज्या कस्ता खाल्लेल्या आहेत, तर तो धनुष्यबाण तो आमच्या वार्डात, आमच्या प्रभागामध्ये तो दिसला पाहिजे. आणि तो कधी दिसेल? ज्यावेळेस आमचा कार्यकर्ता तो घरापर्यंत पोहोचेल, त्यावेळेस तो धनुष्यबाण आमच्या प्रभागापर्यंत पोहोचणार आहे. शिंदे साहेबांच्या ज्या योजना आपण ज्यावेळेस विधानसभा लढवली, शिंदे साहेबांना प्रमुख चेहरा म्हणून यांनी प्रमोट केलेला आहे. शिंदे साहेबांच्या योजना बघा, लाडकी बहीण असेल, शासन आपल्या दारी असेल, अशा अनेक योजना, ज्या योजनाच्या म्हणजे प्रमुख जे आहेत ते आमचे एकनाथजी शिंदे साहेब होते. तर त्यांच्या जीवावर ज्या आपण त्यावेळेस निवडणुका लढवल्या, त्याच्यानंतर आपण निवडूनही आलो, सत्तेतही आलो. समविचारी पक्ष आहेत, त्याच्यामध्ये काही विषय नाहीये. आम्ही ते छोटा भाऊ मोठा भाऊ असे आहेत. पण ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांचा विचार झाला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या भावना ह्या आमच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ह्या निवडणुकीमध्ये हे कुठेही होताना दिसत नाहीये. कारण का प्रत्येक जण आपापले वॉर्डमध्ये पॅनल तयार करतात आहे, प्रचार चालू केलेला आहे, पण शिवसेनेच्या शिवसैनिकांना कुठेही विश्वासात घेतलं जात नाहीये. आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे आम्ही समस्या मांडलेली आहे, ते सुद्धा वरती चर्चा करत आहेत आणि त्यानंतर ते जसा निर्णय देतील तसा आम्ही सुद्धा निर्णय घेणार आहे. नमस्कार, मी दिगंबर गुंजाळ, युवा सेना उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर. सध्याचं वातावरण पाहता जर युती जर होत असेल तर मैत्रीपूर्ण संबंध सगळ्यांना हे केले पाहिजेत. आणि ज्याप्रमाणे म्हणजे युतीमध्ये भाजप आणि शिवसेने दोन्ही पक्षांनी मिळून काम केलं पाहिजे.